आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कुठल्या मुहूर्तावर आम्ही देवळात जायला बाहेर पडलो ना, आम्ही घरात नव्हतो आणि अक्षराचा फॉर्म भरायचा राहिला. होय ना, आपण मंदिरात गेलो आणि ती बिचारी कामात अडकली. खर तर सकाळी सकाळ पहिलं फॉर्म भरायला पाहिजे होता तिनं. होय हो, सुंदरांना अक्षराला उगीच एवढी धावपळ करायला लागली. आपण असतो ना तर याच अक्षराचा फॉर्म भरला गेला असता. एक मिनिट, तुम्ही दोघे जरा शांत होता का? ताई आणि जीजू गेलेत ना आता पोलीस स्टेशनला, आणि मी नेटवर चेक केलंय 2 तास वेळ वाढवून मिळाली आहे फॉर्म भरण्यासाठी. मी ताईलाही इन्फॉर्म केलंय, सो ती भरतच असेल फॉर्म. तुम्ही टेन्शन घेऊ नका. बरं झालं बाई. आलेच बघ. ताई काय झालं, झाली का साईट ओपन? भरलास का तू फॉर्म? होय होय, फॉर्म भरलाय बघा. अहो देवी आईची कृपा झाली आणि वेळ वाढून मिळाली बघा. आणि अजून वेळ वाया जाऊ नये ना म्हणून हे बघा सोबत अभ्यासाची पुस्तकं बी घेऊन आलोय. भरला फॉर्म? अरे वा, छान आहे. खरंच आई अंबाबाईच पावली. हा होय होय, देवी आईच पावली. बरं समद्यांनी ऐका, आता ह्यांच्या जवळ ना कमी वेळ आहे अभ्यासासाठी, कारण ह्यांची परीक्षा आता ह्याच महिन्यात आहे. त्यामुळं आजपासून अक्षरासनी कोणी बी काय बी काम सांगणार नाही, कळलं काय? त्यासनी फक्त अभ्यास करू द्यायचा. आणि जमलंच ना तर आपण बी त्यांचा अभ्यास करू, म्हणजे कसं आहे त्यासनी तेवढीच मदत होऊन जाईल. काय अहो हसताय काय? मी खरंच म्हणतोय, आता काय बी झालं ना तरी आमची बायको अधिकारी होणारच. नक्की होणार. अरे अक्षरा हे नक्की करून दाखवेल बघ. ती हुशार आहे आणि जिद्दी बी. तिच्यासाठी काय बी अशक्य नाही. अहो हे पकडा जरा. आई आत्या नमस्कार करते. दांडग यश मिळू दे तुला. चांगले टोपली भर मार्क घेऊन ये. लई मोठी होणार बघ तू. बस बस अक्षरा, तुम्हासनी ह्या दोघींचे आशीर्वाद मिळालेत ना हो, आता तुम्ही अधिकारी नक्कीच होताय बघा. सगळ्यांनाच माझ्याकडून खूप अपेक्षा आहे. मी त्यांच्या अपेक्षांना खरी उतरेन ना. अभ्यासासाठी माझ्या हातात खूपच कमी वेळ आहे. सगळं नीट होईल ना माझ्याकडनं. ताई कसला विचार करतेस? काही नाही अगं, अचानक इतकं सगळं जुळून आलं ना, आश्चर्यच वाटतंय. अहो त्या बॅग द्या इकडे, ठेवून येते मी. आलेच. शरू बघते मी. ताई काय झालंय? तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय. काही प्रॉब्लेम आहे का? नाही अगं, काही प्रॉब्लेम नाही. तुला लहानपणापासून ओळखते मी. काय झालंय सांग. शरू अगं, फॉर्म भरलाय खरा, पण अभ्यासासाठी खूपच कमी दिवस राहिलेत ग. त्याचंच टेन्शन आलंय. एवढंच? अगं तू हुशार आहेस, एक पाठी आहेस, सगळं छान होईल. काही टेन्शन घेऊ नकोस. तुझं बरोबर आहे शरू, पण
ह्यांचा खूप विश्वास आहे ग माझ्यावर. मी ऑफिसर बनावं अशी खूप इच्छा आहे यांची. शरू अगं, मी परीक्षा दिली आणि पासच नाही झाले. मला यश नाही मिळालं तर मी ह्यांचा विश्वास नाही गमावू शकत ग. ए ए ए एक मिनिट, असं काहीही होणार नाहीये. ओके, तू असे नको ते विचार नको करूस ताई, कळलं का? शर्वरी, मला सांगा, ही परीक्षा एकदाच देता येते का हो? नाही, पुन्हा चान्स असतो. म्हणजे 32 वर्षापर्यंत आपण कधी देऊ शकतो. झालं तर मग. अहो, आता तुम्ही पहिल्यांदा परीक्षा देताय ना हो, मग यामध्ये यश मिळालं नाही तर आपण पुण्यांदा परीक्षा देऊ. कशाला एवढा विचार करताय? आणि हे बघा, तुमच्या प्रामाणिक प्रयत्नावर माझा विश्वास आहे आणि तो कायम असणार आहे बघा. आणि यश अपयश आहे ना, हे समजा देवी आईच्या हातात असते बघा. आपण फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहायचे आणि आपले प्रयत्न प्रामाणिक असतील की नाही तर देवी आई आपल्याला नक्कीच यश देते, अशी आमची श्रद्धा आहे बघा. आणि तुम्ही बी तशी श्रद्धा ठेवा आणि लागा कामाला. हे बघा, कसलं बी टेन्शन घेऊ नका आणि जोमाना अभ्यास करा. आणि अक्षरा, निकाल काय बी लागला ना तरी म्या तुमच्या पाठीशी असाच उभा राहणार आहे काय. वाह, क्या बात है जीजू. काय समजावून सांगितलंय ताईला तुम्ही. बघा बघा, तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन पूर्ण निघून गेलंय. हो, किती छान असतीये ती. नाईस. करा करा, हा तुम्ही पण आता आमची चेष्टा करा. काय तुम्ही पण. अहो अक्षरा, तुम्ही हसत काय बसलाय? नाही, हसणं आरोग्यासाठी चांगलं आहे, पण आता येळ न घालवता अभ्यास करा. समज लक्ष अभ्यासाकडे द्या काय. काय अक्षरानं फॉर्म भरला? वय, खरंच भरला? तुला काय खोटं सांगायला लागलोय का मी? खरंच म्हणजे खरंच भरला? ए बय, तुला काय केसामुळे ऐकायला येत नाही का? काय झाले तुला? कितीदा म्हणू तुला होय म्हणून? तुझी ट्यूबलाईट काय हल्ली दिन पेटायला लागली का? येळ गेली आपल्या हातात निघून. झाला, सत्यानाश झाला. नवस केला देवादारी आणि आपल्याच मानगुटीवर फिरली सुरी. ह्या अक्षरानं जर परीक्षा दिली आणि चुकून पास झाली तर पहिल्या राऊंडात आपल्याला जेलमध्ये टाकल. काय करू हिच? अगं, तू कशाला भीतीस पण? हा, आत्ताशी तिनं फक्त फॉर्म भरलाय, अजून लय काय काय बाकी आहे. नाही म्हणजे तिला आहे का नाही, आपण परीक्षेची तयारी करायला, अभ्यास करायला वेळच मिळू दिला नाही तर, म्हणजे गुंतवून ठेवलं तर. हा, ते तर आहेच.